खूप दिवसांनी किचन मध्ये आलो ना, इतकं छान वाटतं मला. आता मला कळतंय की स्वानंदीना किचन मध्ये काम करायला इतकं का आवडतं. एक प्रकारचं मेडिटेशन आहे स्वयंपाक बनवणं, किचन मध्ये काम करणं म्हणजे, है ना? येस. ए पूर्वी तू आणि आजी मिळून सुद्धा किती रेसिपीज करायचात ना? जाम मजा यायची. मला आठवतंय सुरुवातीला जेव्हा मी किचन मध्ये इंटरेस्ट घ्यायला लागलो होतो ना, तेव्हा आजीच्या सल्ल्याने मी एकदा थालीपीठ बनवलं होतं आणि ते इतकं कडक झालं होतं की थालीपीठ कुठला आणि तवा कुठला हे कळत नव्हतं. पण आजीने मला कधीच डिस्करेज केलं नाही. तिने मला समजून सांगितलं आणि तसंच मी शिकलो आजीकडनं. बरोबर आहे. मला तर आता असं वाटायला लागलं ना डार्लिंग, की तेव्हापासून जे माझं थोडंफार ट्रेनिंग झालं ना, ते आजच्या दिवसासाठीच मी माझ्या प्रेमळ बायकोसाठी काहीतरी करावं म्हणून. वाह क्या बात है. अरे बाय द वे, आजी कुठे? मी तिला कॉल करतो, उचलतच नाहीये. आणि बाकी पण कोणी दिसत नाही घरात. मला काय माहित, आजीच सगळ्यांना घेऊन गेली असेल बाहेर. तू मुद्दाम पाठवलंस ना त्यांना सगळ्यांना बाहेर? ए मी कशाला पाठवू, त्यांचे ते गेले असतील. खरं सांग. अरे खरंच, तू काम कर. चल थापाडी. अरे बरं, बोलण्यात वेळ घालू नकोस, आपल्याकडे वेळ कमी आहे. विसरतोस का रे? हे बघ, स्वयंपाक ही प्रोसेस ओरिएंटेड गोष्ट आहे, त्याला घाई करून चालत नाही. हे तू मला सांग. मला माहिती तू एक्सपर्ट आहेस, पण मी नवा आहे. मला वेळ घेऊ दे माझा माझा, ठीक आहे? बरं मला सांग, तुझी स्वयंपाकातली सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली? माझी ना चिराचिरी. काय मजा येते चिराचिरी करण्यात. म्हणजे तुला सांगते, चिरणं ही गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्या मागे सुद्धा ना एक सायन्स असतं. बरं बरं, नंतर शिकव, सध्या पटापट चिर. चल. हा चल, तेच करते. ए म्हणजे तू नवा आहेस, पण तरी तुझी आवडती गोष्ट कुठली आहे स्वयंपाकातली? हे बघ हे बघ हे बघ, ही फोडणी देणं. अरे मला खूप भारी वाटतं असं कढीपत्ता त्याच्या फोडणीवरती देताना. फोडणीच्या गंधावरनं कळतं की पदार्थ कसा झालाय. अजूनही मला किचन मधनं असा फोडणीचा आवाज आणि सुवास आला ना की खूप छान वाटतं. डार्लिंग, घरामध्ये असं स्वयंपाक चालू असल्याची जाणीव झाली ना की बरं वाटतं. नाही तर असं वाटतं की हॉटेलच्या रूम मध्ये राहायला आलोय. क्या बात है, परफेक्ट बोलतोस रे. फोडणी परफेक्ट झाली ना की पदार्थ उत्तम होतो. आणि अरे सावकाश, भाजला ना. पाणी, पाण्यात हात घाल. ठीक आहे ठीक आहे, एवढं काही झालं नाहीये. आता स्वानंदी मॅडमनी इतक्या वेळा माझ्यासाठी चटके खाल्लेत, आज मी एक खाल्ला त्यांच्यासाठी चटका. काय बिघडलं? अरे बापरे, गुणाचा मित्र माझा. अरे काय चाललंय काय? हो शपथ, अनाजी हिला आजच्या सोडून दे. आजच्या आज मी तुला सांगतोय, तिला सोडून दे रस्त्यावर. वेळ लागलाय तिला. वेळीच आहे ती. ए गप्पा बस. ए मला सांग, सामान आणलंस का सगळं? हो, म्हणजे लिस्ट मध्ये जे काही होतं ते सगळं आणलेलं आहे. ग्रेट ग्रेट. आता आपण डेकोरेशनच्या कामाला लागूयात. याला करू दे स्वयंपाक. चल. हा चल. हो हो, डन डन. थँक गॉड मम्मा, थँक गॉड तुम्ही इथे आलात. डॉल, बरं झालं तू आलीस. रडू नको डॉल. एकटी नाहीयेस तू. आता मी आले ना मम्मा तुझी. आता सगळं नीट करीन बघ. मंदाताई, काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही माझ्या मुलीची. मी मग अजून कोणी? लग्न झाल्या दिवसापासून तुम्ही भांडता तिच्याशी, त्रास देताय तिला, टॉर्चर करताय तिला. काही काय, मी कुठे त्रास देते? मंदाताई, मला सांगा की नेमकं काय होतंय. म्हणजे तुमचं अधिराची का पटत नाही? नाही पटतं, चांगलं पटतं माझा आदिरा बरोबर. आदिरा का अशी बोलली, म्हणजे आश्चर्य वाटलं मला तुम्ही असे आलात ते. पण आम्ही इथे स्वतःहून आलोच नाही ना मम्मा. आम्हाला आधिराणी बोलवलं फोन करून. हो. आणि असं पण सांगितलं की तू तिला खूप टॉर्चर करतेस. काय काय मी काय बोलते? मी कुठे टॉर्चर करते? असं काही नाही करत मी. तू असं का केलं आदिरा? तू का तक्रार केली माझी माहेरी? तक्रार केली तू? मग माहेरी नाही तर कोणाकडे बोलणार? हा,
तिने तोंड दाबून बुक्क्याचा भात सहन करायचा का? अरे नाही नाही, नाही. हो आणि केलं ना मी सहन, पण त्याला पण काहीतरी लिमिट असतं ना. आय नो. हे काय बरोबर नाहीये म्हणत आहे. म्हणजे आम्ही इथे असताना, इथे तुमच्या समोर उभे असताना तुम्ही आमच्या चिमणीला बोल लावताय? अहो नाही हो नाही हो नाही, मी असं काही केलेलं नाही अहो. का तुम्हाला असं वाटतं? मंदा पुरे झालं. काय? नाही आम्हाला माफ करा. पुन्हा आम्ही असं काही होऊ देणार नाही. एक संधी द्या ना आम्हाला. बस बस झाली तुमची खोटी आश्वासनं. बघा जरा माझ्या डॉलकडे, किती स्ट्रेस घेतलाय तिने. तिची स्किन बघा, ते स्ट्रेस घेऊन काय झाली आहे ती. तुमच्यामुळे माझी डॉल डिप्रेशन मध्ये जाईल. आजपर्यंत तळ हाताच्या फोडासारखं जपलंय तिला, फुलासारखं जपलंय आम्ही. एक गोष्ट तिला कमी पडू दिली नाही आम्ही, काहीही कमी पडू दिला नाहीये तिला. ह्या घरात आल्यापासून नशीब फुटलंय तिचं. एक दिवस सुद्धा भांडण न केल्याशिवाय तुमचा दिवसच जात नसेल ना. असं का बोलताय तुम्ही? असं काही नाही अहो. अरे बापरे, हा, बायकोचा फोन. घे ना. घे, कसा हात करावेत माझे. ए, थांब थांब, स्पीकरवर टाकते हा. हॅलो राजवाडे, अहो माझं झालंय शॉपिंग. तुम्ही येताय का मला पिकअप करायला? नाही तर मी निघते आता इथून घरी जायला. हॅलो हा हा, हॅलो हॅलो, आहे मी इथेच आहे, बोला. अहो काय बघ, काय कुठे तंद्री लागलीये? अहो फोन शोधत होतो. काय नाही, पेन शोधत होतो, पेन. राजवाडे काय चाललंय तुमचं? म्यूट केला आता. अरे तिला काहीतरी सांग ना अजून आणायला. हे सगळं सांगू नको, बावळट सरप्राईज आहे. तिला गुंतव, आपल्याला वेळ हवाय. ऐका ना, सॉरी, पण तुम्हाला ना अजून थोडंसं फिरायला लागेल. मला आणखी थोडं सामान हवंय. बरं ठीक आहे, काय हवंय सांगा. वेलची. काय वेलची? ज्येष्ठ मध. ओके, वेलची आणि ज्येष्ठ मध. बरं. हा, दगडफूल, जावित्री. अहो पण मग हे सगळं तुम्ही मला आता इथे पावसात का आणायला सांगताय? थांबा, बोलू नका असं मध्ये एकदम. थांबा जरा. पीठ संपलाय, पीठ घेऊन या. याचं कांदे आणा, बटाटे आणा, आणि हा डाळी आणा, छोले घेऊन या. त्याच्यानंतर कप घेऊन या, कप. हे घेऊन या, मिरची घेऊन या. नंतर डाळी घेऊन या, सगळ्या. मुगाची डाळ, उडदाची डाळ, मेथीची डाळ, आणि काचेची बरणी. ऐका, तुम्हाला जे जे जमेल ना, जे जे दिसेल ते सगळं तुम्ही घेऊन या, ठीक आहे? बरं पण एक मिनिट. हो, आलो. स्वर्णे मॅडम, मला अर्जंट मीटिंग साठी जावं लागतं. हा, प्लीज तुम्ही या, ते सगळं घेऊन या, ठीक आहे? ओके, बाय. काच. त्याच्यावर कोण बोट दाखवतो मग? तुला कळायला नको आपण कुठे बोट दाखवतो. अरे काय चाललंय? मी आजी आली तर अशी बदलून काढणार तुम्हाला दोघांना सांगतो मी.